आता मोठी बातमी समोर येते राज्यातील अवकाळी पावसासंदर्भातली। चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसतोय। राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे। चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होताना दिसतोय। बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि केरळ इथं मुसळधार पाऊस सुरू आहे। या सगळ्याचा परिणाम हवामानावर होत असून मुंबई आणि उपनगरामध्ये होताना दिसतोय। राज्याच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसते। तसंच कमाल तापमानाचा अंश देखील खाली चालला। तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाने हजेरी लावणार आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे। सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर याचा परिणाम होतोय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।